नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही जात होतो माझ्या गावी, ते म्हणजे अलिबाग. सो बेसिकली अलिबागला जायला खूप सारे रूट्स आहेत, 3 ते 4 रूट्स आहेत. आज फर्स्ट टाईम आम्ही बाय ट्रेननी जात होतो. ट्रेननी आपण नेरूळवरनं ट्रेन चेंज करून उरणला होतो, उरण स्टेशन. आणि मग उरण स्टेशनवरून पुढचा प्रवास मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत आहे. खूप सॉर्टेड होतं, तर बघा या ब्लॉगमध्ये. सो इथे आता थोडं पाऊस स्टार्ट झालं आहे आणि आम्ही उरणला ट्रेननी आलो, उतरलो. आणि आता लेट्स सी नेक्स्ट काय आहे. टॅक्सीज असेल आय बिलीव्ह. इथे दिसतं तर आहे. सो येस, इथे हा एक गेट आहे आणि त्या गेटच्या जस्ट बाहेर आलं की इथे ऑटो स्टँड आहे. बट इथे मला खूप जास्तच हे दिसते गर्दी. लेट्स सी. दादा जेटी कुठे झाली आपली? नाही नाही, आता आपल्याला जायचं तरीला. सो हे उरण विलेज आहे आणि आता आम्ही इथून चाललोय करंजा जेट्टीला, जिथून आम्हाला बोट भेटणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आम्ही उरण मीन्स करंजा जेट्टीला पोचलोय. सो अजून आमची आता बोट आली नाही, ज्याने आम्ही जाणार आहोत. ती आता येईलच, ऑन द वे आहे. आणि इथून हार्डली 15 to 20 मिनिट्सचा रस्ता आहे. अँड देन विल रीच बोथ साईड. सो आम्ही आता बोर्ड केले आणि इथे कोणीच नाही आहे. लेजिट म्हणजे फुल खाली आहे. सो मला खूपच चांगलं वाटतं की भीडभाड नाही आणि आम्ही पीसफुली जाऊ. आणि ऑलमोस्ट 15 मिनिट्सचाच प्रवास आहे. गावी पोचलो, फ्रेश झालो आणि इथे या ठिकाणी जेवायला बसलो. आणि जेवण झाल्यानंतर असं जरा टिपी करत होतो. हळू लागेल तुला. सो आता माझं जेवण वगैरे झालं आणि मी वरच्या फ्लोअरमध्ये आले कपडे चेंज करायला. जरा नॉर्मल क्लोथ्स घातले कारण मी खूप थकलेली त्या कपड्यांमध्ये. मी पण घालते तुझे कपडे. नको. इथे आम्ही संध्याकाळी असंच थोडं आलेलो बाहेर. साक्षीला थोडं सामान घ्यायचं होतं. सो आम्ही तिघी चाललेलो दुकानात. ही आहे दीक्षा, माझी बहीण. कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम. कृष्ण एक किती पहिला बोल देतो Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. इकडे खुशी म्हणजे माझी अजून एक बहीण, ती पुलाव बनवत होती सर्वांसाठी. तर तिने खूप जास्त यम्मी पुलाव बनवलेला. मी बेसिकली नाही खात, बट मला हा वाला पुलाव खूप आवडलेला. बघ कसला लागते, बघ पाहिजे तरी नाही का ते हुकलं जाते ना. चला मामा बसा.
अरे जेवण साक्षी घाबरली. ती बघत ना तशी मारते. इकडे बघ ना पार्के. भाग्या बघ. सोनूला पण करते. मला नको. एक उचला ना. बाबूचा वगैरे कर ना कनेक्ट आहे ह्याला स्पीकरला. त्याचा नेट आहे ना. नाही चालत आहे साक्षी. सो आम्ही आता पत्ते खेळतो आणि मी कंटिन्यू जिंकत आहे. कंटिन्यू जिंकत दाराला हाकले कंटिन्यू जिंकले. टाको व्हिडिओ चालू केली समजा. सो पुन्हा एकदा मी जिंकले. इकडे नेक्स्ट डेचे प्रिपरेशन चालू होते. लाईक पुरणपोळी करंजी वगैरे नेक्स्ट डेसाठी बनवून ठेवत होते कारण की खूप जास्त बनवायचे होते. सो आदल्या रात्रीच बनवून ठेवत होते. माझी मम्मी किती मोठी झाल्यावर होईल बदमाशी पोरगी. ती कशी करते तेच ना. इथे काय काही भिजलं. हो त्याला हात नको लावू. ओली आहे ना. ओली आहे ती. जेवली तू? We are going back home. इथे का घातलं? वरती उडली की पॅराशूट आहे. ते आहे ना वरती उडली की पॅराशूट कोण बोललं तुला? इज देअर न्यू एअरलाइन्स?